अकोला जिल्ह्यात गोवर आजाराचे 16 रुग्ण आढळून आले आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे। मुंबई, नाशिक, नागपूर नंतर आता अकोल्यात धडकी भरली आहे। गोवर सदृश्य आजाराचे 16 रुग्ण आढळले आहे। शहरी भागात 6, ग्रामीण भागातून 10 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। आरोग्य विभागाकडून त्यांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे। कुठल्याही प्रकारचा ताप किंवा सर्दी आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। यासोबतच ज्या बालकांनी गोवरची लस घेतली नसेल त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याला लस देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आपल्या सर्व पब्लिकला हे आवाहन करते की जर आपल्या घरी लहान मुलांना थोडासा ताप किंवा सर्दी किंवा असं खोकला किंवा रनिंग नोज म्हणजे किंवा नाकातनं पाणी येणे किंवा काही असं थोडेसे रॅश काही वगैरे दिसली तर आपण तत्काळ डॉक्टरांना दाखवावे, कारण की मिझल्सची साथ आपल्या काही प्रमाणात इथे चालू झालेली आहे। तर ग्रामीण भागामध्ये जवळपास 10 केसेस निघालेले आहेत आणि शहरी भागामध्ये 6 केसेस निघालेले आहेत। म्हणून आईवडिलांनी काळजी घेणे आणि काहीही थोडासा बदल झाला तर साधा ताप न समजता किंवा साधी सर्दी न समजता आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे नजदीकचे हॉस्पिटल्स आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी तत्काळ उपचाराकरता दाखल व्हावं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे गोवरची लसीकरण आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण घेतलं पाहिजे। जेव्हा की फर्स्ट डोस आपण 15 ते 18 महिन्यांमध्ये देत असतो आणि जेव्हा ते शाळेमध्ये विद्यार्थी जातात त्याच्या पहिले आपण एक सेकंड डोस देत असतो गोवरचा। तर गोवरचा लस काही मुलांनी घेतलेला नसतो तर त्यावेळेला थोडंसं डिफिकल्ट जातं त्यांना। गोवर झाल्यानंतर आम्हाला सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट त्यांना करावी लागते। म्हणून मी सर्व लोकांना असे आवाहन करते की जास्त करून हा लहान मुलांमध्येच होत असतो पण मोठ्या माणसांमध्ये पण काही प्रमाणात होतो। तर कोणताही शारीरिक बदल झाला तो साधा न समजून, साधा ताप न समजता, साधी सर्दी न समजता ताबडतोब आपण आपल्या पीडियाट्रिशियन किंवा लहान मुलांच्या डॉक्टरांना सरकारीमध्ये पण अवेलेबल आहे आणि नजदीकचे हॉस्पिटल जिथे असेल तिथे ताबडतोब दाखवून ट्रीटमेंट करावी। अकोला शहरातील श्री स्वामी संकुल येथील एका कापडाच्या दुकानाला भीषण आग लागली। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं असून सुदैवानं जीवितहानी झाली नाही। अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी मार्गावरील श्री स्वामी संकुल येथील सुपरस्टार कलेक्शन या कापडाच्या दुकानाच्या गोदामाला भीषण आग लागली। आग लागल्यानं दुकानातून धूर निघत असल्याचं चौकीदाराच्या लक्षात येताच त्यानं तात्काळ अग्निशमन दलाला संपर्क केला। या गोदामात लाखोंचा माल साठवून होता। अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। अकोला शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणावर मनपानं कारवाईचा बडगा उगारलाय। यामुळे लघु व्यावसायिक आणि फेरीवाले सावधान झाले असून मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाईन या मार्गावरील अतिक्रमण भुईसपाट करण्यात आलं। मुख्य बस स्थानक, मुख्य पोस्ट ऑफिस ते सुधीर कॉलनीपर्यंत किरकोळ अतिक्रमण हटवण्याची कारवाई मनपातर्फे करण्यात आली। महानगरपालिका प्रशासनाला कर्तव्याचा विसर पडल्यामुळे शहरातील मुख्य रस्ते, प्रमुख चौकांमध्ये अतिक्रमणधारकांनी डोके वर काढले। परिणामी संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती। रस्त्यालगत जागा दिसेल त्या ठिकाणी लघु व्यावसायिकांनी दुकाने थाटल्यानं रस्त्यातून वाट काढताना नागरिकांच्या नाकी नऊ आलं होतं। महानगरपालिकेनं स्वतःहून अपेक्षित अतिक्रमण काढणं अपेक्षित असताना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यावर निर्देश देण्याची वेळ आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर मनपानं झोननिहाय मुख्य रस्त्यालगतचे वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला प्रारंभ केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे दाखल झाल्या होत्या। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत योगगुरू रामदेव बाबा यांचा खरपूस समाचार घेतला। त्यांनी आसाराम बापूंसोबत रामदेव बाबा यांची तुलना केली। रामदेव बाबा हे रावणासारखे वागत आहे। महिलांबद्दल त्यांनी केलेलं विधान हे खेदजनक आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष द्यावं असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या। पण मुळामध्ये ते एक योगगुरू म्हणून त्यांचं जगविख्यात नाव आहे आणि अशा वेळेला हजारो कुटुंबियांनी, सामान्य लोकांनी, समाजाच्या सर्व स्तरातल्या लोकांनी त्यांच्यावर गेले 15-20 वर्ष विश्वास ठेवून ते म्हणतील त्या ठिकाणी योग साधनेचा प्रयत्न केला। अशा वेळेला तिथे आलेल्या 50% महिला शक्तीच्याकडे पाहत असताना ते जेव्हा अशी उद्गार काढतात त्यावेळेला सगळ्या त्यांच्या योग साधना, मनाचं संतुलन, त्याचबरोबर शरीर स्वास्थ्य या भूमिकांच्या मधून एक वासनांध व्यक्तीच फक्त दिसते। ते अतिशय खेदकारक, क्लेशकारक आणि संतापजनक आहे। समाजात बरेचसे असे लोक आहेत की ते याच नजरेने स्त्रीकडे पाहत असतात, परंतु ज्यांना आपण विशेष आदरभावाचं स्थान देतो
तर त्यांच्याकडून हे अपेक्षित असतं की त्यांनी त्या सगळ्या विचारांचा गौरव केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत बोलताना शिवशक्ती भीमशक्ती हा देशातील इतिहासाला नवीन वळण देणारा प्रयोग असेल असं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणार असल्याचं सूतोवाच केलं आहे. आता माननीय उद्धव साहेबांनी आणि माननीय बाळासाहेबांनी अनेक जी तिकीटं दिली, मग त्याच्यामध्ये आमदारकीची दिली, त्यामध्ये कधीच जातीचा विचार केलेला नाही आहे. पहिली गोष्ट. हां, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण हिंदुत्वाची व्याख्या राष्ट्रीयत्व जे आहे ती संदर्भातली आहे. जातीपातीच्या पलीकडचा प्रबोधनकारांचा विचार शिवसेनेत आहे. आता कुठला पक्ष भीमशक्तीमधला शिवसेनेचा विचार समजून घेण्याच्याबद्दल सकारात्मक आहे, त्याच्यानुसार तो निर्णय होऊ शकतो असं मला वाटतं. पण मला तर असं नक्कीच वाटतं की जातीभेदाच्या पलीकडे जाणारे युवक आणि शिवशक्ती भीमशक्तीबरोबरच अन्य समाजसुद्धा आहेत, मग ते ओबीसी असतील किंवा अजून इतर जाती जमातींचे लोक असतील, हे सगळे एकत्र आले तर महाराष्ट्रामधली जातीय दुरावा जो असतो किंवा सामंजस्य काही ठिकाणी राहत नाही, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळं चित्र महाराष्ट्राचं झालेलं दिसेल आणि तो प्रयोग भारताच्या इतिहासाला नवीन वळण देणारा असेल अशी मला खात्री वाटते. अकोला शहरात संविधान दिनानिमित्त इंडियन स्पीकर फोरम आणि संविधान प्रचारक लोक चळवळीच्या संयुक्त विद्यमानं वॉक फॉर संविधानचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी सकाळच्या सुमारास अशोक वाटिका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान रॅलीला सुरुवात करण्यात आली. 26 नोव्हेंबर हा दिवस भारतभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र या संविधानातील अधिकारांबाबत नागरिक अनभिज्ञ आहे. संविधान घराघरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशानं युवा वर्ग पुढे सरसावला आहे. यामुळे अकोला शहरात वॉक फॉर संविधान ही संकल्पना राबविली जात आहे. या माध्यमातून सर्व तरुणांनी या चळवळीत सहभागी होऊन संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन आयोजकांनी केलं होतं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळालाय. वॉक फॉर संविधान ही रॅली अकोला रेल्वे स्थानकाहून अशोक वाटिका येथून मार्गस्थ होत गांधी जवाहर बाग इथं या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये सर्वपक्षीय सदस्य आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन आणि हा संविधान दिन आम्हाला माहिती आहे की आम्ही आमच्या आईच्या गर्भात असण्यापासून तर मरण्यानंतर सुद्धा आम्हाला ज्या संविधानानं अधिकार दिला, म्हणजे जन्माचा दाखला ते मृत्यूचा दाखला, ज्या आम्हाला संविधानानं दिलं, सर्वस्व दिलं, ते संविधान घेऊन आता चालण्याची आम्हाला गरज भासलेली आहे. कारण की संविधान हे किती मोठं आहे, किती चांगलं आहे, हा डॉक्युमेंट किती जबरदस्त आहे. म्हणजे ज्या भारतीय संविधानाची प्रस्तावना जगात एवढी सुंदर कोणतंही वाक्य नसेल, एका वाक्याची जी प्रस्तावना आपल्या भारतीय संविधान दिलेली, आम्ही भारताचे लोक, आम्ही सगळे भारताचे लोक हे तरुण मिळून हे संविधान पुन्हा एकदा या देशामध्ये व्यवस्थितरित्या राहावं, त्याची कुठेही तोडफोड होऊ नये, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, यासाठी आम्ही संविधानिक मार्गाने आज अकोला येथे रेल्वे स्टेशन चौक ते गांधी जवाहर बागेपर्यंत आम्ही ही रॅली काढतो आहे. आम्ही आज इथं सर्व एकत्र जमलेलो आहे. आपलं भारतीय संविधान हे म्हणजे चांगल्या प्रकारे कार्यरत राहावं आणि टिकावं, चिरकाल टिकावं, यासाठी आम्ही ही रॅली काढलेली आहे. तर आम्हाला खूप आनंद होत आहे की आज आम्ही इथे जॉईन झालेलो आहे या रॅलीमध्ये. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. नुकतंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकेरी शब्दात बोलत त्यांचा अपमान केला. महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका पोहोचवणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांचा सन्मान करताना त्यांना आपल्या पायातील जोडे काढण्याचंही भान राहिलं नाही. त्यामुळे त्यांना आता सेवानिवृत्त करण्याची वेळ आली असून राष्ट्रपतींनी महाराष्ट्राच्या राज्यपाल कोश्यारी यांना तात्काळ सेवानिवृत्त करावं, त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. राज्यपालाची बुद्धी खरंच भ्रष्ट झालेली आहे. सातत्यानं वादामध्ये असणाऱ्या राज्यपालांनी आज नवीन एक उपक्रम केला आहे. 26/11 शहीद झालेल्या शहीदांचा सन्मान करताना आपल्या पायातली जोडे बाजूला ठेवावी लागतात, इतकं साधंसुद्धा त्यांना नॉलेज नसावं. नक्की त्याचा अर्थ असा आहे की त्यांना रिटायर्ड करण्याची वेळ आली. त्यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या मनात प्रचंड मोठा असंतोष आहे. याची केंद्र सरकारनं गंभीर दखल घ्यावी आणि तात्काळ भगतसिंग कोश्यारीची हकालपट्टी करावी. कारण कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानानं सुपरिचित झालेच आहेत, पण मगरुरी आणि मस्ती 70व्या वर्षातसुद्धा कशी असते हे त्यांनी आपल्या वागण्यानं दाखवून दिले. अजूनही त्यांनी कुठली माफी मागितली नाही. मात्र भगतसिंग कोश्यारीच्या या मगरुरीला जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. अकोला शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं संविधान सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं. भारतीय बौद्ध महासभा, वंदना संघ, सम्राट अशोक सेना संघ आणि लॉर्ड बुद्धा संघाच्या वतीनं काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये विविध समाजातील बांधव सहभागी झाले होते.
ही भारतीय संविधान सन्मान रॅली अशोक वाटिका बस स्टँड, गांधी रोड, सिटी कोतवाली, जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग या शहरातील प्रमुख मार्गानं मार्गक्रमण करीत पुन्हा अशोक वाटिकेत आली। या ठिकाणी भारतीय संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नागरिकांना संबोधित करण्यात आलं। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉक्टर अरुण चक्रनारायण, इरफान तायडे, यशवंत इंगोले, देवीलाल तायडे, बाळासाहेब अंभोरे, बी गोपाल नारायण, प्रकाश शिरसाठ, मुक्ताराम घुगे, आर वानखेडे, सिद्धार्थ चक्रनारायण, मिलिंद घुगे, जितेंद्र अहिर आणि UR सदाशिव यांनी परिश्रम घेतले। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्नजी आंबेडकर प्रणीत आणि लॉर्ड बुद्धा फाउंडेशन वंदना संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी अशोक वाटिका येथून 26 नोव्हेंबरला संविधान दिन या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात येत असते। त्यानुसार आज या ठिकाणी संविधान दिनानिमित्त अशोक वाटिकेवरून रॅली प्रस्थान झाली आणि बसस्थानक चौक, गांधी चौक आणि पंचायत समिती जिल्हाधिकारी कार्यालयामधून रॅलीचा या ठिकाणी समारोप झाला। अकोला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत 15व्या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त निधीतून जिल्हा स्तरावरील मंजूर आराखड्यातील विकास कामांच्या कामाचा बदल करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात सभेत मंजुरी देण्यात आली आहे। मात्र विकास कामांच्या नियोजनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने असल्यानं सभेत काही काळ गोंधळ झाला। 15व्या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त निधीतून विकास कामांसंदर्भात जिल्हा परिषद पंचायत विभागानं काय नियोजन केलं अशी विचारणा सदस्य डॉक्टर प्रशांत अढाऊ यांनी केली। त्यानंतर वित्त आयोगाअंतर्गत 15व्या विकास कामांच्या आराखड्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण सभागृहाची निर्मिती करण्यात यावी अशा सुधारणा करून आराखडा मंजूर करण्याची सूचना सदस्य नीता गवई यांनी सभेत मांडली। प्रत्येक सदस्यांच्या मतदारसंघात विकास कामांचं नियोजन करण्याची मागणी सदस्य सम्राट डोंगरदिवे, सदस्य गायत्री कांबे, गजानन पुणकर यांच्यासह विरोधी गटाच्या अन्य सदस्यांनी सभेत केली। त्यामुळे या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलतानी यांच्यासह सत्तापक्ष आणि विरोधी गटाच्या सदस्यांमध्ये घमासान झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जलसमाधी आंदोलन स्थगित केलं। त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहे, मात्र सरकारनं दिलेला शब्द येत्या 15 दिवसात पाळला नाही आणि मागण्यांसंदर्भात अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा मुंबईच्या दिशेनं कूच करू असा इशारा तुपकर यांनी दिलाय। आपल्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत मुंबई येथील अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा गंभीर इशारा दिला होता। त्यानुसार 23 नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन ते मुंबईकडे रवाना झाले होते। 23 नोव्हेंबरला संध्याकाळी हा ताफा खोपोली इथं दाखल झाला। रात्रभर मुक्काम करून 24 नोव्हेंबरला सकाळी रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी आंदोलनासाठी सज्ज झाले। दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविकांत तुपकर यांना फोन लावून चर्चा केली। तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोन लावून संवाद साधत त्यांना बैठकीचं निमंत्रण दिलं। राज्य सरकार चर्चेला तयार असल्याचं सांगत दुपारी 2:30 वाजता सह्याद्री अतिगृह इथं बैठक नियोजित करण्यात आली। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली। राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, कृषी मंत्री माननीय अब्दुलजी सत्तार साहेब, सहकार मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कृषी सचिव, सहकार सचिव आणि बऱ्याच सेक्रेटरींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आता सह्याद्रीला बैठक झाली। ही बैठक जवळपास 1 ते सव्वा तास चालली आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं आम्ही सोयाबीनचा आणि कापसाच्या भावाचा विषय त्या ठिकाणी मांडला आणि मी सरकारला विनंती केली की सोयाबीनचा भाव 8,500 रुपये बाजारामध्ये स्थिर होण्यासाठी, कापसाचा भाव खाजगी बाजारामध्ये 12,500 रुपये स्थिर होण्यासाठी आपण राज्य सरकारनं केंद्राकडे जावं आणि केंद्र सरकारनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जावं शिष्टमंडळ घेऊन आणि त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी साहेबांना भेटावं, वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांना भेटावं आणि तातडीनं 15 लाख मेट्रिक टन DOC निर्यात करण्याच्या संदर्भाने, तेलावरचं आयात शुल्क 30% वाढवण्याच्या अनुषंगाने, 5% GST सोयाबीनवरचा रद्द करण्याच्या अनुषंगाने आणि वायदे बाजारामध्ये सोयाबीन घेण्याच्या अनुषंगाने आपण एक शिष्टमंडळ घेऊन जावं आणि पत्रव्यवहार करावा। ही मागणी राज्य सरकारनं आमची मान्य केलेली आहे। लवकरच आठवड्याभरामध्ये राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ केंद्र सरकार दरबारी जाईल आणि सोयाबीनचे भाव वाढण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी मोदी साहेब आणि वाणिज्य मंत्र्यांशी चर्चा करेल।
अकोला महानगरपालिका प्रशासनानं गुंठेवारी भूखंड नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. गुंठेवारी नियमानुकूल करताना मालमत्ता धारकांजवळून वसूल केल्या जाणाऱ्या शुल्कामुळे मनपाच्या तिजोरीला मोठा हातभार लागत आहे. यामुळे आयुक्त कविता द्विवेदी यांनी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील गुंठेवारी भूखंड तसेच इमारत नियमानुकूल करण्यासाठी मनपा प्रशासनानं ऑनलाईन पद्धतीनं प्रस्ताव स्वीकारून त्याला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सुरुवातीला ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून प्रस्ताव मंजूर करण्याच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याची बाब समोर आली होती. यामुळे मनपात हेलपाटे घालणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास होत असल्याचं चित्र होतं. हा प्रकार लक्षात घेता महापालिका प्रशासनानं ऑनलाईन पद्धतीनं गुंठेवारी नियमानुकूलाचा प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आता कार्यकालीन कामकाजाच्या दिवशी मनपाच्या नगर रचना विभागात तसेच 4ही क्षेत्रीय कार्यालयामध्ये आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी मालमत्ता धारकांनी पुढाकार घेतल्यामुळे प्रशासनानं 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढीचा निर्णय घेतलाय. बातमीपत्रात इतकंच. बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील. तोपर्यंत तुम्ही बघत रहा UCN न्यूज. नमस्कार.